तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय लॉकरेला काउंटी गॉल्वेला दीदीच्या घरी. दीदी राहते इथे आपली. तर आज आपण गॉल्वेला जाणार आहे. तिकडं थोडीशी दीदींना शॉपिंग वगैरे करायची आहे. तुम्हाला पण गॉल्वे पण दाखवेल. दीदी हाय बोल. हॅलो हाय. तर तुम्ही बघू शकता मागचं जे घर आहे ते दीदीचं आहे. आणि आता आपण चालते कळवू तुम्हाला कसं काय आहे इकडचं गॉल्वे काउंटी. चालते भेटू. मित्रांनो, आपण आता इथे आलोय वुडीजमध्ये. इथे सगळं होमचं गार्डन सगळं भेटतं. हे शॉपिंग सेंटर आहे इथलं गॉल्वेचं. आणि वुडीजमध्ये आपण जाऊ. आता आपण तुम्हाला दाखवतो कसं कसं आत आहे ते. इथे म्हणजे सगळंच भेटून जातं तुम्हाला. गार्डनिंग इक्विपमेंट्स पासून पेंटिंग, कलर्स, फर्निचर, परत आपले ड्रिलिंग्स वगैरे जे असतात ना इक्विपमेंटसाठी, किचनचं पण सगळं म्हणजे घरासाठी जे जे काय लागतं ते तुम्हाला सगळं इथे भेटून जाणार. आणि म्हणजे आपलं चीप शॉप आहे घरासाठी घ्यायचं झालं तर. कारण इथे सगळं आपण गोडाऊन म्हणतो ना तसं आहे. टोटल इक्विपमेंट भेटतात तुम्हाला, काय तुम्हाला पाहिजे ते. कलर. आणि इथं विषय असा आहे की इथं पेंटर खूप स्किल्स कामांना खूप पैसे द्यायला लागतात. त्यामुळे इथे पेंटिंग सगळं माणूस स्वतःच करतो. त्यामुळे इथे हे बेस्ट शॉप मानलं जातं. वुडीज करून आहे. खूप ठराविक ठिकाणी आहेत का जास्त करून आउटस्कर्ट्सलाच असतात. कारण सिटी बिटीमध्ये तुम्ही गेलात तर तिथे तर काय स्किल्ड वर्कर असतात आणि तुम्हाला ते कोण स्वतः काम करत नाही जास्त करून. त्यामुळे थोडंसं फास्ट व्हिडिओ करणार आहे आपण ही. कारण आपल्याला बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. त्यामुळे एका दिवसात सगळं दाखवायचं म्हणलं ते वेळ तर जाणार. तुम्हाला म्हणलं ना किचनचे पण सगळे इक्विपमेंट्स भेटतात इथे. टोटल किचन सेट. सगळं तुम्हाला भेटून जाणार, काय विषय नाही. लाइटिंग्सचं पण दाखवतो तुम्हाला. मार्बल आपण टाईल्स वगैरे सगळं तुम्हाला भेटतं इथे. मिरर्स बघू शकता बऱ्याच आहेत. तर चालते आपण आता नेक्स्ट शॉपमध्ये गेलो ना की तुम्हाला तिथलं पण दाखवेन. आता 10-12 मिनटाची व्हिडिओ, 10-20 मिनट 10-12 मिनटाची व्हिडिओ असेल. पण तुम्ही बघा, तुम्हाला बऱ्यापैकी एक्सप्लोर होणार आहे आपण गॉल्वेमध्ये. कारण 2-3 शॉप्समध्ये जायचं आहे. तर तुम्हाला तिकडचं पण कसं कसं आहे तुम्हाला सगळं बघायला भेटेल. तर चालते भेटू. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे वुडीजमधून. आता आपण होम स्टोअरला जाणार आहे. तुम्हाला दाखवू शकतो होम स्टोअर. हे सगळे घराचे सामान वगैरे घेण्यासाठी दुकानं आहेत गॉल्वेमध्ये. आणि मोठी दुकानं आहेत. थोडंसं स्वस्तात भेटून जातं कारण मोठं दुकान असल्यामुळे. आणि दीदीजींनी नवीनच घर घेतलं आपल्या इकडे. तर त्यासाठी सगळे घराचं सामान वगैरे घ्यायचं चालू आहे. आता जाऊ आपण या स्टोअरमध्ये. त्यानंतर आपण जेवायला जाणार आहे. दाखवतो तुम्हाला स्टोअरमध्ये. इथे सगळं तुम्हाला घरातले बॉटल्स वगैरे, डब्बे झाले, चॉपिंग पॅड, म्हणजे सगळं युटेन्सिल झालं ना जे किचनमध्ये लागतं ते तुम्हाला सगळंच भेटून जाईल. आणि खूप मोठं स्टोअर असल्यामुळे ना आयकिया वगैरे, तर तसं इथं थोडंसं चीप पण भेटून जातं. सगळे तुम्ही बघू शकता. पेट्सचं पण वगैरे सगळे छोटे दुकानं. आणि पेट्सच्या गाद्या बिद्या आहेत. इंशूद 40 युरोची गादी आहे राव. माणसांना झोपाय नाही. ठीक आहे, काय विषय नाही.
मस्त दुकान आहे ते, सगळंच भेटून जातं. लायटर भेटून, सॉरी बेड्स आहेत सगळं तुम्हाला, म्हणजे जे घरात काय काय लागतं ना तुम्हाला सगळं, डुएट पासून बेड, मॅट्रेस, मॅट्स वगैरे सगळं. कम्पेअर टू बाकीचे शॉप्स बघायला गेलं ना तर होम स्टोअरमध्ये थोडंसं कमी त्याच्यात भेटून जातं तुम्हाला. टेंट पण इथून बघू शकता. या ओके चालेल. तर आता आपण दुसरीकडे कुठे जाणार असेल ना ते तुम्हाला कनेक्ट करू. 2-2 मिनिटाचे प्रत्येक दुकानात आपण व्हिडिओ करणार, म्हणजे तुम्हाला पण समजेल इथे कसं असतंय, कुठे कुठे दुकानात काय मिळते, कुठल्या दुकानात तुम्हाला खरेदी केली पाहिजे आणि कोण तुमचे पण 2 पैसे वाचतील. बाकी काय विषय नाही, साथ द्या. बाकी जीवनात काय चालते, भेटू. आपण आलो इथे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटच्या दुकानात. तर गिटारचा कॅप बघायचा. जिजूंना गिटार वाजवतात ते. Yeah, we are both together. Yeah. घेतले आपण ते गिटारचं कॅप. जाणार आहे आपण गॉल्वे. खरंच सिटी मस्त आहे डब्लिन पेक्षा, एकदम शांतता आहे आणि खरंच एकदम मस्त जागा आहे. डब्लिन सगळे आता बोगस झाले, सगळे इंडियनच बसलेत. ठीक आहे, तर आपण जाणार आहे सॉल्ट हिल ना. सॉल्ट हिलला जाणार आहे जेवण करण्यासाठी. मग तिकडे गेलो सांगू. ओके मित्रांनो, आपण आलो आहोत इथे जेवण करायला. मस्त दीदीने पुरी भाजी आणली आहे, 1 नंबर. दीदी हाय बोल. एक नंबर जागा आहे सॉल्ट हिल. जीजू पण आहेत. हाय, चालतंय, भेटू. तर आपली झाली आता इथली शॉपिंग. आपण घेतलंय बरंच काय झाडं बिडं, सॉइल्स वगैरे, आणि आता आपण जाणार आहे घरी. तर चालते, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काय नाही, रॅन्डम ब्लॉग केलं तर असंच गॉल्वेला दीदीकडे आलतो. म्हणलं बाहेर जाणार होतो गॉल्वेला, लॉकरेमध्ये राहतो आपण, तर त्यासाठी केलं तर रॅन्डम होतं, काय असं हे नव्हतं. पण ठीक आहे, लाईक शेअर सबस्क्राईब करा, बघत राहा. बाकी जीवनात काहीच नको. चालते, बाय.